लेट झालंय राघवच्या खिचडीची काही वाफ जाईना लवकर. त्याला आज मसाले भात पाहिजे होता टिफिनला. काय चला मी पण रेडी सोडून आले. आता मस्त मी नाश्ता करते. गरम गरम मसाले भात आपण गरम गरम खाऊया मस्त. 12 वाजलेत. राघवला आणायचा टाईम झाला आहे. चला राघवला घेऊन येऊ. आणि मी मस्त छान तयार झाले असंच टाईमपासमध्ये. काहीच गरज नसताना वाटतं कधी कधी छान रेडी व्हावं. ही आमची मसाले भात आणि हा आहे मसाले भात आणि ही आहे भाजी. ही घेऊन मी चालले. आपण कुठे चाललोय राघव? शिवांच्या घरी. चलो. जरा हा बदाम खातो का? सकाळी भिजवलेला तुझं सोलून खा. 7-8 बदाम भिजवले ते राघवला. त्यांनी काही खाल्ले काही नाही खाल्ले. आता मी हे खाते. चला जाऊया. आम्ही शिवांशकडे चाललोय पावभाजी खायला. वा किती भारी वाटतं. मस्त सोपा बिपा. आपण श्रावणात सगळे असं ठरवून हे करू. हा तू 50 खाय. एक आणि 2 पाव आहेत. म्हणजे तुला किती खायचे? 4 खायचे. खा बाबा. हे शिवाय तू ताटातलं संपवा दे. अरे अहो त्याला आवडली पावभाजी. खाऊ दे माझ्या निमित्ताने तो पाव. फक्त ये बाकी काय. ए ये उभा राहा श्रेयान. श्रेया जायची तू मला तुझा फोटो इथे राघव. उभे राहा. श्रेयान ये पटकन श्रेयान. इथं उभा राहा. ये शिनो. राघव हा. आता इकडे टर्न हो सगळे. थांबा थांब. माझ्या मैत्रिणी आम्ही चाललो आहे. इथंच आमच्या इथे एक एक्झिबिशन लागलं आहे. तिथं चाललो आहे. काय काय त्या एक्झिबिशनमध्ये बघूया. कपडेच वगैरे खूप जास्त आहेत असं म्हणतायत तिथं. मला ट्युशनला सोडून आले. त्याचे बाबा त्याला घेतील स्कूलमधून. ट्युशन संपल्यावर त्याचे ते आले की तोपर्यंत चला. आपलं मॅन्डेटरी स्कार्फ, कारण धूळ खूप आहे बाहेर. घराची चावी आणि आपण निघालो. फोन येतो मैत्रिणीचं. खाली आली वाटतं. तर अशा प्रकारे आमचा खूप मोठा पचका झाला आहे. ज्या एक्झिबिशनसाठी आम्ही निघालो होतो घरातनं ते तिथे नाही आहेच. ते होतं सिंहगड रोडला आणि आम्ही राहतो दुसरीकडे. आमचा खूप मोठा पोपट झाला. मग आम्ही आलो चहा घ्यायला. चहा येतो की नाही आजचे दिवस. छानच एक छोटंसं हॉटेल बघितलं तिथे चहा घ्यायला तर आलो होतो आम्ही. अद्रकवाला चहा मागवला त्यांच्याकडे. पण त्याची टेस्ट अजिबात चांगली नव्हती. फक्त अद्रकच होती. साखर तर अजिबात नव्हती. आणि बनमस्काही एवढा काही खास त्यांनी दिला नव्हता. तर खूपच डिसअपॉइंट झालो होतो. घरी येताना राघव आणि त्याच्या बाबासाठी आम्ही इथं भेळ घेत होतो. पाऊस आला होता. आम्ही थोडंसं भिजलो होतो. इथून भेळ घेतली आणि परत निघालो आम्ही आमच्या रस्त्याने घरी जायचं. घरी चल. ट्रॅफिक लागली. भेळ आणली आम्ही. आता भेळ खाणार. राघव चल ना. बघ ना किती छान भेळ आहे. मस्त चहा ठेवलाय आता गरम गरम भेळ खाल्ल्यानंतर. आहे इलायची अद्रक मस्त झाला. बाहेर घेतला त्यापेक्षा नक्कीच हा चांगला आहे. फक्त तो आयता भेटला होता आणि हा मी स्वतः केला आहे. हा जेवायला मस्त हे पराठे आणि दही खूप छान लागतात. करून बघायला रात्री. हे सकाळची जी भाजी होती आमची कशाची होती लाल भोपळ्याची त्याच्यापासून उरलेल्या भाजीपासून बनवलेत. कोथिंबीर आणि थोडे मसाले ॲड केलेत. मस्त झालेत. राघव दिस इज आवर पसारा फॉर नेक्स्ट 2 days. येस राघव. हा पसारा आपला किती दिवस राहणार आता? नेक्स्ट मंडे तक हमारा ये पसारा रहेगा असंच म्हणा राघव. कारण राघवला आता 2 दिवस काय आहे? छुट्टी हॉलिडेज.
ओली भेळ नाही रे, हॉलिडे. आणि हां, आणि राघवचं इथं चाललंय होमवर्क. आमचं जेवण वगैरे सगळं झालंय, भांडेघासून झाले, माझं सगळं आवरून झालंय. पण आमचा जो हा काही पसारा आहे तो आता काही 2 दिवस आम्ही आवरला तरी तो तेच होणार आहे. आणि राघव मला हेल्प करेल, मदत करेल त्याला तो पसारा आवरण्यात. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला थांब ना 1 मिनटं. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि व्हिडिओ बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. भेटूया टुडेच्या ब्लॉगमध्ये. मला उद्या सुट्टी आहे. उद्या बघ एक्स्ट्रा मग उद्या एकदम बाहेरच व्हिडिओ बनवायचा आहे. घरात एक पण व्हिडिओ नाही. म्हणजे उद्या राघवचं म्हणणं उद्या फक्त आउटडोअर व्हिडिओ बनवायचा का आपण? ओके. ओके म्हणतोय तो. बघूया उद्या आउटडोअर होतो का इनडोअर होतो. कारण राघव उद्या निवांत उठणार. पण असंच आहे, दर संडेला सॅटर्डेला म्हणतो मी उद्या उठणार नाही, लेट उठ. आणि आम्ही पण म्हणतो त्याला लेट उठ, मग त्या दिवशी तो लवकर उठतो. सगळ्यात 1 नंबर. हो ना राघव?